मराठीत कसं आपण बोलतो तसं लिहिलं तरी चालतं, पण तिथं कसं बोलायचं वेगळं आणि लिहायचं वेगळं असतंय. आता मांजराला कॅट म्हणायचं तर लिहिताना कसं KAT पाहिजे ना, सी कुठनं आला. मराठीत कसं स म्हणजे स आणि इथं स म्हणजे क आणि क म्हणजे कच. आता नो म्हणायचं तर NO नो होतं. KNOW कशाला हुराव घालाय दिलाय व्हय. अरे बाबा NO नो म्हणजे नाही आणि KNOW नो म्हणजे माहीत असणे असं असतंय ते. अरे शब्द एकच पण अर्थ स्पेलिंग वेगवेगळी. बरं झालं बाबा आपण इंग्रजासनी माघारी अक्कलो, नाहीतर माझं काय खरं नव्हतं. तुझं आता बी काही खरं नाहीच. नवीन मॅडम काही इंग्रजांपेक्षा कमी ऐकतोय. हो तर काय असल्या फाड इंग्रजी बोलतात ना आणि मराठीत अर्थ बी सांगत नाही. मला कळतं बाबा सगळं आणि वाचायला बी येतं. तू मोठ्या इंग्रजांना काढलेला नाहीस का? तुझा पक्या होता की त्यांच्याकडे फारशा होत आहे. आणि सध्या घोडी धुवायला. आपण तेव्हा तसली कामं केली नसती, पहिल्यापासूनच विरोध केला असता तर आज 150 वर्ष कशाला. अरे 1.5 वर्षातच पळून गेली असती ती सगळी गोरी माणसं. ये बाबा इतिहास तज्ञ नको ते ज्ञान पादळत जाऊ नकोस. इंग्रज गेलं आणि इंग्रजी इथं ठेवून गेलं, ती तरी काय आपला कमी खेळ करते वय. हो तर काय त्या ह्या नवीन मॅडम सारिका जाधव मॅडम. होय, तिच्या बापाचं बी नाव द्यानं ठेवायचं नाही सर. लय बुद्धी फास्ट चालते रे तुझी. अरे त्यांचं नाव पाठ करण्यापेक्षा 1-2 स्पेलिंग पाठ कर म्हणजे एखादी छडी कमी घाशील. अरे ते लिहिलेलं वाचता आहे ना आणि पाठ का करू. ए माकडांनो, तुमच्या वह्या तरी पूर्ण आहेत का? हे घ्या, नसल्या केल्या तर माझी बघा पटापटा लिहून घे. लिही घे. मला दे मी लिहितो. थांब माझं राहिले आधी मला लिहू दे. मध्या अरे तुला नको वय. कसं आहे अभ्या, वही पूर्ण केली तरी वाचायला लावल्यावर मार खायला लागणार नाही. आणि त्यातनं बी वाचलोच तर एखाद्या शब्दाचा अर्थ विचारल्यावर कल्याणच होईल. त्यापेक्षा मार खायची मनाची तयारी केलेली काळ बी चांगली. नापास आहेस बघ 10वीत. अरे 10वीत आलोच कसं हेच समजना झालंय बघ. पण अभ्या तुला कळतंय का 10वीचं वर्ष लय महत्वाचं आहे. अरे मग काय बोर्ड असतो यायला आपल्याला. अरे म्हणून नाही, मग यंदा काय बी झालं ना ज्योतीला विचारणार आहे मी. अरे 10वी झाल्यावर ती जाईल कॉलेजला आणि मी जाईल गुराकडं. बराबर आहे इच्छा हो म्हणली की दोघं बी गुराकडे. अरे फावड्या, मी गुराकडे तरी जाईल, तुला तिकडे बायकांवर बांगला जायला लागल. नाहीतर पालीकडे गाडी येते न्याला, तिकडं रोज जायचं नुसतं उपटायचं काम. अरे आलं उपटायचं काम आलं. आय घाले आधी ऐकून तर घेत जा फावड्या, हात एकतर लागतो तुझा. आता हात लावलाय पुन्हा फावड्या म्हणलास ना तर दात लावील. तू बी अशा ठिकाणी लावील ना ते अनंतर ठेवशील. ए जा म्हणणार फावड्या, काय करणार आहे फावड्या फावड्या. दिवाळीत त्या ज्योतीने घेतला नवीन फ्रॉक. आणि जे कोण मला फावड्या म्हणत त्याची आई गबस नाही म्हणत तुला आजपासून फावड्या. ए आजपासून ह्याला कोणीच म्हणायचं नाही फावड्या. ठीक आहे, तू बी आजपासून ह्याला फावड्या म्हणायचं नाही. अभ्या तुला कळलं का ह्याला काय म्हणायचं नाही ती? काय फावड्या वय. हाय का आता मी काय म्हणलं का ह्याला आणखी आई घाल्या तुझ्या अंगात खरा किडा आहे बघ. हाय घाल मग तुझी फावड्या. ए घ्या बस. अरे मला कुठं हाणताय? तुझ्या आईला मला लागतंय. अरे मला कुठं. आय आता 2 वर्ष झाली 8वी बसणं नुसतं म्हणतास सायकल घेईन. कवा घेणार आहेत सायकल? आता 10वीत काढ की पहिला नंबर, मग बघ लगेच घेते की नाही. 9वीत 4था नंबर काढलाच की, त्याचं काय नाही वय. त्याचं काय कसं नाही. हा खीर केलेली की निकाला दिवशी. नुसते खीर. अगं आमच्या वर्गात ज्या पोरांचे नंबर आलेत का नाही त्यांच्या आईबापान त्यांनी काय काय घेतलं माहित आहे का? आमच्या वर्गातली ती केवढा, तिला तर तिच्या आईने नवीन सायकल घेतल्या, ती बी पोरगी असून. पोरगी असून म्हणजे मी तर म्हणते मलाच एखादी पोरगी असते ना तर लय बरं झालं असतं बघ. पोर असून काय उपयोग आहे का तुमचा? सगळं मला एकटीलाच करायला लागते. पोरगी असती म्हणजे सकाळनं धार काढली असती, स्वयंपाक करू लागली असती, माझ्या बरोबर रानात बी आली असती. म्हणजे आम्ही काहीच काम करत नाही वय. करता की. आईला काय लागलं नाही तर आई आजारी पडल्यावर. अगं आय आता 10वीचं वर्ष आहे आणि आता शाळा बुडवून कशी चालेल तोच सांग बघू. आधी नव्हतं, आधी काम होती तेव्हा बुडवायचंच की शाळा. मी कावा म्हणलं शाळा बुडूनच काम कर म्हणून, पण सुट्टी दिवशी तरी हाताखाली गावतोयस का? त्या भाड्यामध्येच नादाला लागतोय आणि 2-2 तास तिकडेच पवायला जातोय बघ. अगं पवायला बी आता एकच दिवस मिळतोय. मग घरी आल्यावर घरातलं बघायचं सोडून खाल्लं की लगेच बाहेर पडतोय. त्या अंधार पडतानाच घरी येतोय. हा
दादा आहे की गुराकडे जायला, त्याला बी तुझाच लय पुळका आहे बघ. त्याला म्हणलं याला धाड गुराकडं, तर म्हणतो नको, एकच दिवस सुट्टी मिळते. मग आई कशाला काय बोलते तुला? म्हणजे आता सुट्टी दिवशी तुला घरातली कामं करू लागलो, रानातली कामं करू लागलो, तरच सायकल घेशील असं म्हण की. कशाला उगाच पालपूत लावतेस? एवढं कळतंय ना, तर मग बघू की आता सुट्टी दिवशी काय करतोय ते. आणि हा, एवढं काम केलं म्हणजे माझ्याच्याने काही नवी सायकल व्हायची नाही बघ आत्ताच. गावात एखादी जुनी पुराणी असली तर बघून ठेव तुझी तूच. चालतंय, जुनी तर जुनी, पण घे तरी. पण लय लांब न्यायची नाही. नाही बया, इथं गावातल्या गावातच चालू आहे. हा, आणि अजून एक, सायकल चालवताना काही लागलं बिगलं, हात पाय मोडला तर मी दुसरा हात मोडून ठेवीन आब्या. अगं आधी लागू दे, पडू दे, मी मोडू द्यात, मग तू दुसरा मोड. पण त्यासाठी तरी आधी सायकल घेऊन दे की. दादा, आपल्या गावात आहे का कोणा जुनी सायकल? जुनी असेल की, कार आई घेऊन देणार आहे मला. कशाला घ्यायची तर नवीनच घ्यायची. पैसा काय आभाळात पडणार आहे वय? हा, आधीच तुझ्या नोकरीचं काय वय नाही. आय अगे, एका वर्षात दगड बी आपली जागा बदलतोय. माझं बी नक्कीच काहीतरी होणार. अरे चा, काय होणार आहे पोराचं कुणास ठाऊक. दुसऱ्याचा लय विचार करणाऱ्या माणसांची कधी कधी लय काळजी वाटते बघ. का? पुढे जाऊन अशी माणसाची एकटी पडतात. तू नको लय विचार करू, खा बटर. भांडी घासलीस का? हो, माझा आवरसर वाळली बी, मग मी लगेच कपाटा बी मांडली. आणि दूध शिक्यावर ठेवलंस का? तो नानीचा बोका अजिबात दूध ठेवना. घरात कुठं बी दूध ठेवलं तर भाड्याला कसं कळतं कुणाच ठाऊक. हो बाया, ठेवलंय शिक्यावर आणि त्याच्या ओरडा बी ठेवलाय. मांजर वर जरी गेलं ना तरी त्याला दुधापावतर नाही जायला जमायचं. बर, मी जाऊ का? मला उशीर होतो. एवढं वाईट काम करू लागली असतीस तर आम्हा दोघीसनी काय उरकते वे. अजून आहेत ना 5-10 मिनिटं? ठीक आहे. बरं आहे ग बया, लगेचच ऐकलं आईचं. नाही तर आमची पल्ली शाळा म्हटलं की अगं कशाला म्हणून हात लावत नाही. तसं काय आता शाळा शिकून लई मोठी कलेक्टर होणार असल्या. शाळा आवडते तिला आणि ती हुशार बी आहे. तुम्ही तिला पुढे शिकू दिलं तर होईल बी कलेक्टर. रेश्मा, आपण दिसभर काम करून गेलं की रात्री भाजी भाकर खाताना त्या मालिकेतल्या रिक्षावाल्याच्या पोरीलाच कलेक्टर झाल्याचं बघून समाधान मानायचं असते. कारण त्यांच्यात आणि आपल्यात लय फरक असतोय. कसला फरक काके? ती बी गरीबच असते की. होय, पण तिचा बाप रिक्षा चालून तिला कलेक्टर करतो. हिचा बाप काय, दिवशी पण स्वतः रिक्षाहून येतो आणि दिसल त्याच्या अंगावर रिक्षा घालतो. त्याच रिक्षाखाली येऊन आपली कलेक्टर बी रोज मरते. रेशमी, काहीतरीच काय बोलताय? अहो खरं बोलते वहिनी. एखादं गरीब खायला अन्न नाही म्हणून उपाशी मेलेलं बरं, पण सपान मेलेलं लय वाईट असतंय बघा. अहो माझ्या पल्लूचं मोठं व्हायचं सपान मारलं या भाड्यानं. आता एकदाची का 10वी झाली की लगीन उरकून टाकीन, म्हणजे सुटल तर या जाचातनं पोरगी. अहो ह्या रेशमाला तरी कशाला ठेवायची आहे? 10वी झाली की लगीन उरकून टाकायचंय. 16 वर्षाची झाली म्हणतात ना, 16 वरीस धोक्याचं. सगळा धोका पोरींनाच वय आहे. पोरसनी का म्हणून असं काय नाही? त्यासनी पाहिजे त्यावर शिकायला मिळतं, आमासनीच का नाही? आपली पोरीची जात रेश्मा. संसार जातो आपल्या जन्मालाच बघ. एकलीच असतो वय तो. एकलीच म्हणायचा की काय काय माणसं असून बी नसल्यागतच असतात की. तरी बी संसार काय चुकलाय वय आपल्याला. सासर चांगलं मिळालं तर बरं, नाहीतर मागाड आणि पुढे हिर असे गत होते बघ.